श्लोक 73. मागील श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला विचारलं आहे की तुझं अज्ञान, तुझा मोह हे सगळं गेलं आहे की अजून काही शिल्लक राहिलं आहे. तर याचं तुम्हाला जरा नीट उत्तर दे आणि मगच तू मी काय जे सांगितलेलं आहे त्याचा विचार करून त्याप्रमाणे तू मला सगळं सांग. अर्जुन भगवंताला उत्तर देत आहेत. अर्जुन उवाच नष्टो मोहस्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव. अर्थ, अर्जुन म्हणाला, हे अच्युता, तुमच्या प्रसादाने म्हणजेच अगदी कृपेने माझा मोह तर नष्ट झालेला आहे आणि इतकेच नाही तर माझी स्मृतीसुद्धा परत आली आहे. आता माझे मन अगदी स्थिर झाले आहे. माझा संदेहसुद्धा दूर झाला आहे आणि आता तुमच्या वचनाप्रमाणे मी सगळे काम करीन किंवा काहीही करीन. तुम्ही जे सांगाल ते मी करायला आता तयार आहे. विवरण पाहूया. आता अर्जुनाने श्रीकृष्णाजवळ अगदी कबुलीच दिली आहे की खरोखरच ह्या भगवंताचे म्हणजे या श्रीकृष्णाचे कृपेमुळेच आणि त्याच्या या केलेल्या उपदेशामुळे त्याला जो हा मोह झाला होता तो दूर झाला आहे. त्याला आपल्या क्षात्रधर्माची आणि स्वधर्माची सुद्धा आठवण झाली आहे. मनात इतका वेळ उडालेला विचारांचा गोंधळ आता संपूर्णपणे संपला आहे. त्यामुळेच तो आता स्थिर चित्त झाला आहे. येथून पुढे तो श्रीकृष्णाचे सांगण्याप्रमाणे किंवा आज्ञेप्रमाणे निश्चितपणे वागण्याची इथे कबुली देत आहे. आता असं आहे की अर्जुनाला भगवंतांनी गीता सांगितली आणि त्याचा अर्जुनावर झालेला परिणाम येथे नोंदवून ठेवला आहे. यावरून अर्जुनाचे मत परिवर्तन करून युद्धासाठी त्याला सज्ज करण्याचे संपूर्णपणे श्रेय श्रीकृष्णालाच प्राप्त झाले आहे. आपणही सर्वांनी श्रीकृष्ण वचनाप्रमाणे आचरण केले तर आपल्याला सुद्धा यश प्राप्त होईल. यात आपल्याला संदेह बाळगण्याचे काहीच कारण नाही. आता या श्लोकात श्रीकृष्णासाठी अर्जुनाने अच्युत असे संबोधन उपयोगात आणलेले आहे आणि याचे तात्पर्य असे आहे की जीव आपल्या स्वरूपापासून विमुख होतो व पतनाकडे जाऊ लागतो. पण भगवान कधीच कोणत्याही परिस्थितीत आपल्या स्थितीपासून, आपल्या मतापासून, आपल्या विचारांपासून अच्युत होत नाहीत, ढळत नाहीत. गीतेमध्ये 3 वेळा अच्युत असे संबोधन आलेले आहे. आपल्याला आठवत असेल की सर्वप्रथम पहिल्या अध्यायात सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मेच्युत असं अर्जुनाने भगवंताला सांगितलं होतं. तर 11व्या अध्यायामध्ये एकोत्थवाप्यच्युत तत्समक्षम आणि या अध्यायात त्वत्प्रसादान्मयाच्युत. पहिल्या अध्यायात अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणाऱ्या भगवंताला अर्जुन दोन्ही सैन्याचे मध्ये रथ उभा करण्याची जणू काही आज्ञाच देत आहे. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूपाची स्तुती आहे, प्रार्थना आहे. तर येथे आज्ञेचे पालन करीन असे म्हणत अर्जुन भगवंताची आज्ञा पालन करणारा अतिशय आज्ञाधारक असा झालेला आहे. या तीनही परिस्थिती अगदी भिन्न भिन्न आहेत, पण येथे भगवंताचे ठिकाणी म्हणजेच भगवंताचे चित्तामध्ये कोणताच फरक झालेला नाही. ते अर्जुनाच्या तीनही स्थितीत एकरसच आहेत आणि म्हणूनच ते अच्युत आहेत. स्मृती स्मृती म्हणजे अनुभूत विषय प्रगट होणे, ही अंतःकरणाची वृत्ती आहे. स्मृतिर्लब्धा म्हणजे प्रथमपासून ते तत्व अस्तित्वात होतेच किंवा आहेच ते प्रगट होणे. अर्जुन हा संस्कारक्षम शास्त्रार्थ जाणणारा असा होता, त्यामुळे खरे तर त्याला हे सर्व ठाऊकच होते. यापूर्वी अनेकदा त्याने क्षात्रधर्मसुद्धा पाळला होता आणि आपल्याला आठवत असेल की मागे आपण हे पाहिलेलं आहे की उत्तरू वैराटीचा राजा पळता तू का निघालासी झुंजा, हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजविल तू ते, असे भगवंतांनीच त्याला सांगितले सुद्धा होते. आणि हे त्याच्या क्षात्र धर्माच्या पालनाचे उत्तम असे उदाहरण आहे. पण या ठिकाणी मोहामुळे तो हे सर्व विसरून गेला. आपल्या क्षात्रधर्माची, आपल्या स्वधर्माची त्याला
स्मृतीच राहिल्या नाही किंवा आठवण राहिली नाही आणि आता मी काय करू किंवा कसे करू ह्याची त्याला भ्रांती पडली होती. आणि खरोखर श्रीकृष्णाच्या उपदेशामुळे त्याचा मोह नष्ट होऊन त्याची स्मृतीसुद्धा परत आली आहे. भगवान श्रीकृष्णाच्या कृपाप्रसादाने त्याचे उपदेशामुळेच अर्जुनाला ही पूर्वस्थिती प्राप्त झाली आहे, हे आपण इथे लक्षात घेतले पाहिजे. इथे आपण थांबूया. यानंतर संजय धृतराष्ट्राला काय म्हणतो आहे ते आपण पाहणार आहोत पुढील श्लोकातून. इथे थांबूया. वरीलप्रमाणे अर्जुनाने दिलेले उत्तर ऐकून संजयाच्या एक गोष्ट इथे लक्षात येते की आता हा अर्जुन आणि भगवंताचा संवाद इथे संपत आलेला आहे किंवा संपलेला आहे. आणि मग त्याला असं वाटतं की इतका वेळ मी जणू काही हे उपदेशामृत प्राशन करत होतो आणि आता हे मात्र इथे थांबणार आहे. पण ते काही थांबणार नाही तसं, कारण संजयाला या सगळ्या गोष्टीची वारंवार आठवण होत राहणार आहे. आणि आत्तासुद्धा इथे संजयाची तीच स्थिती झालेली आहे आणि त्याला हा सगळा संवाद आठवतो आहे आणि तो अत्यंत भावविभोर असा झालेला आहे. आणि त्याच्या आता हे लक्षात सुद्धा येत नाही आहे की आपण इथे ह्या राजा धृतराष्ट्राला कुरुक्षेत्रावरच्या युद्धाचा वृत्तांत सांगण्याच्या निमित्ताने इथे आहोत. आणि मग तो जणू काही स्वतःशीच असं म्हणतो किंवा राजा धृतराष्ट्राला हे सांगतोय. काय सांगतोय ते पुढील श्लोकात म्हणजे श्लोक 74 मध्ये आपण पाहूया. संजय उवाच इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिमम श्रौषमद्भुतं रोमहर्षणम्. अर्थ, संजय म्हणतात की अशा प्रकारे मी भगवान श्रीकृष्ण वासुदेव व महात्मा पृथानंदन यांचा हा संवाद ऐकला आहे. तो अत्यंत अद्भुत विलक्षण असून त्याचे नुसते स्मरणाने सुद्धा माझे मन आणि शरीर आनंदाने मोहरून उठत आहे. पहिल्या अध्यायाचे 20व्या श्लोकाची सुरुवात संजयाने अथ व्यवस्थितान अशी केली होती. तर इथे इति या संवादाची समाप्ती, इति या शब्दाने या संवादाची समाप्ती करत आहे. विवरण पाहूया. या श्लोकामध्ये संजय अर्जुनाला महात्मनः असे विशेषण देत आहे. अर्जुन भगवंताचा निस्सीम भक्त आहे. तो श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय सुद्धा आहे. स्वतः भगवंत त्याचे रथाचे सारथ्य करीत आहेत व त्याची आज्ञासुद्धा पालन करीत आहेत. आपण पाहिलेलं आहे की अर्जुनाने भगवंताला आज्ञा केली आहे की सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत. गीता उपदेशात अर्जुनाने विचारलेल्या अनेक प्रश्नाला भगवंतांनी म्हणजेच श्रीकृष्णाने यानंतर अत्यंत आस्थेने अशी उत्तरे दिलेली आहेत. आणि माऊली याचं फार सुंदर वर्णन करतात की हा भगवंत कसा आहे, ह्याचं अर्जुनावर किती प्रेम आहे ते तुम्ही बघा. हा कोपे की निवांतुस आहे, हा रुसे तरी बुझावीतच आहे, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. किंवा परी पाचाही आतू अर्जुना, श्रीकृष्ण सावियाची झाला अधीना, कामुक का जैसा अंगना अपैता कीजे. याचा अर्थ असा आहे की कधी कधी अर्जुन कृष्णावर रागवला आहे आणि त्याला तो उलटसुद्धा बोलत आहे, पण त्यावेळी हा श्रीकृष्ण अत्यंत शांत चित्ताने त्याची समजूत काढत आहेत. आणि म्हणूनच ज्ञानदेव म्हणतात की जणू काही या भगवंताला या अर्जुनाचे वेडच लागले आहे आणि म्हणूनच तो ते ह्याचे सर्व काही सहन करत आहे. आणि दुसरं उदाहरण माऊली असं देत आहे की कामुक का जैसा अंगना, की एखादा कामुक पुरुष एखाद्या स्त्रीच्या जसा अधीन होऊन ती सांगेल त्याप्रमाणे आपले वागणे करतो किंवा आपले वर्तन करतो, तसाच हा भगवंत ह्या अर्जुनाच्या अगदी अधीन झालेला आहे. असा हा अर्जुन आहे. आणि त्याचे संजयाला म्हणूनच संजयाने त्याचा महात्मन असे म्हणून गौरव केलेला आहे. श्रीकृष्ण अर्जुनाचा हा संवाद खरे तर उपदेशात्मक आहे, तो सुद्धा अध्यात्माचा. परंतु यात सुद्धा संजयासारख्या श्रोत्याला ते अद्भुत व रोमहर्षदायी वाटते आहे.
या संवादात अद्भुत काय आहे, तर परमार्थाला लागायचे असेल तर सर्व संग परित्याग करायला लागतो. संसार म्हणजे मुले बाळे वैभव यांचा त्याग करून परमार्थाला लागायचे आहे, असा समज जनमानसावर सतत आरूढ झालेला होता. पण यामध्ये असे काही करायला भगवंत सांगत नाहीयेत. तर सर्व कर्म सुखाने आचरावी. आपल्या घरात मुला माणसात गुण्या गोविंदाने रमावे. सर्व प्रापंचिक जबाबदाऱ्या सुद्धा पार पडाव्यात. प्रत्येक काम नीट करावे. योग कर्मसु कौशलम असा उपदेश भगवंतांनी केलेला आहे. आणि संजयाला हे खरंच सगळं खूपच अद्भुत वाटत आहे. यापूर्वीचे सर्व समज आणि गैरसमज दूर करणारे असे हे याचे भगवंताचे बोलणे आहे. आणि हे फक्त सर्व करताना एकच छोटीशी अट भगवंत सांगतायत, की तू जे जे म्हणजे आपण जे जे कर्म करायचे तेच ते सर्व भगवंताला अर्पण करायचे. आणि एकदा का तशी सवय आपल्या मनाला लावून घेतली, की मग त्याने मनुष्याचे सर्व प्रकारचे कल्याण होते. बरं, मनाला अशी सवय लावणे सुद्धा तसे सोपे आहे, कारण यापूर्वी भगवंतांनी सांगितलं आहे, की या मनाचे एकनिके जे गोडीच्या ठाया सोके. तर एकदा का त्याला ह्या अशा सर्व गोष्टीची गोडी लावली, की मग मात्र ते मन त्याप्रमाणेच वागत राहते. आता असा जो पुरुष रागद्वेष न करता आपल्या कर्तव्याचे पालन करतो, स्वधर्माचे आचरण करतो, तो सुखपूर्वक मुक्त होतो. त्याला जन्ममरणाची येरझार करावी लागत नाही. आणि तिसऱ्या अध्यायात तर भगवंतांनी स्वधर्माचे महत्त्व सांगताना असे म्हटले आहे, की तुम्ही व्रत नियमून करावे, शरीराते न पिढावे, दुरिकेही न बचावे, तीर्थासी गा. योगादिक साधने साकांक्षा आराधने मंत्र यंत्र विधाने झणी करा. देवतांतरा न भजावे, हे सर्वथा काही न करावे. फक्त काय करा, तर तुम्ही स्वधर्माचे आचरण करा. असा हा यातील उपदेश आहे. आणि तो संजयाप्रमाणे आपल्याला सुद्धा अद्भुतच वाटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून इथे संजय म्हणतोय, की अद्भुतम इमम रोमहर्षण. तसेच भगवंताचे स्वतः अवतार घेऊन मानव धर्माप्रमाणे कर्म करणे, स्वतःला प्रगट करणे, विश्वरूप दाखवणे, मला शरण ये अशी गोपनीय रहस्यमय गोष्ट सांगणे, तसेच संवाद रूपाने सर्व प्रकारचे ज्ञान सहज सुलभतेने आपल्या भक्ताला म्हणजे अर्जुनाला सांगणे, ही अगदी मन प्रसन्न करणारी, आनंद देणारी अशीच गोष्ट आहे. तसेच विश्वरूप दर्शनाचा आठव रोमहर्षित करणारा प्रसंग आहे, असे संजय राजा धृतराष्ट्राला इथे सांगत आहेत. यानंतर अजूनही संजय आपले मनोगत सांगणार आहे. ते पुढील 2 श्लोकातून आपण पाहणार आहोत. इथे आपण थांबूया. श्लोक 75. व्यासप्रसादाच्छ्रुतवान् एतद्गुह्यमहं परं योगं योगेश्वरात् कृष्णात् साक्षात् कथयत स्वयं. अर्थ, हा परमगुह्य व योगरूप संवाद मला म्हणजे संजयाला केवळ व्यासप्रसादामुळे प्रत्यक्ष योगेश्वर श्रीकृष्ण कथन करीत असताना ऐकण्याचा योग आला आहे. आणि मी तो अत्यंत मनपूर्वक सुद्धा इथे ऐकलेला आहे, असं संजय राजा धृतराष्ट्राला सांगत आहे. विवरण पाहूया. संजय राजा धृतराष्ट्राला पुढे सांगत आहेत, की भगवान श्रीकृष्ण व महात्मा अर्जुन यांचा हा संपूर्ण संवाद मी स्वतः श्रवण केला आहे. आणि तो जसाच्या तसाच आपल्याला सुद्धा कथन केला आहे. आता या संवादात काय आहे तेही मी आपल्याला सांगतो, जे उपनिषदामध्येही सांगितलेले नाही. ते परम गोपनीय ज्ञान मला केवळ महर्षी व्यासदेवांच्या कृपेने ऐकण्याचे परमभाग्य लाभले. आता पुढे जे आहे, की असं संजय असं का म्हणतोय, तर त्याचं कारण असं आहे, की युद्धाचा संपूर्ण वृत्तांत राजा धृतराष्ट्राला जाणून घ्यायचा होता. आणि म्हणूनच त्यांनी व्यासदेवांनी विनंती केली होती, की मला हे सगळं कळलं पाहिजे, क्षणाक्षणाची माहिती मला कळली पाहिजे. मग व्यासदेव धृतराष्ट्र राजाला म्हणाले, की मी अगदी काही काळापुरती म्हणजे ह्या युद्धाच्या काळापुरती तुला दिव्य अशी दृष्टी देतो, आणि ती माझ्या तपस सामर्थ्याने तुला मला देणे अति सहज शक्य आहे.
पण इथे राजा धृतराष्ट्राच्या मनात लगेच विचार येतो की या युद्धात आपल्या प्रिय पुत्रांचा मृत्यू होणार आहे आणि यातल्या आपल्या एकाही मुलाचा मृत्यू किंवा अनेक मुलांचे मृत्यू किंवा आपले जे जवळचे लोक आहेत त्यांचा मृत्यू पाहण्याचे जे काही दुःख होईल ते सहन करणे शक्य होणार नाही. आणि ह्याच भीतीने केवळ त्यांनी मला दिव्य दृष्टी नको, पण तरीसुद्धा मला संपूर्ण वृत्तांत कळेल अशी काहीतरी तुम्ही व्यवस्था करा, अशी ही विनंती व्यासदेवांना धृतराष्ट्राने केली होती. आणि मग व्यासदेवांनीही ती मान्य केली. आता नेमकं हे कोणाला सांगायचं असा प्रश्न होता. म्हणून व्यासदेवांनी राजा धृतराष्ट्राचा अत्यंत विश्वासू असा जो सारथी संजय याची नेमणूक केली. आणि संजयाची माहिती आपण ह्यापूर्वी पाहिलेली आहे. आणि त्याला रणांगणावरची प्रत्येक गोष्ट धृतराष्ट्र राजाचे महालात बसल्या जागी दिसेल अशी दिव्य दृष्टी दिली होती. आणि अगदीच ह्याच व्यासकृपेनेच संजयाला कृष्णार्जुन संवाद सुद्धा ऐकायला मिळालेला होता. आणि त्याचबरोबर अर्जुनाबरोबर विश्वरूप दर्शनाचाही त्याला लाभ झालेला होता. आता जीवाचा भगवंताशी जो नित्य संबंध आहे त्याचे नाव योग असे आहे. ही नित्य योगाची ओळख होण्यासाठी कर्मयोग, ज्ञानयोग इत्यादी गोष्टी गीतेत सांगितल्या आहेत. असा हा गीतायोग प्रत्यक्ष योगेश्वर असलेल्या श्री भगवान श्रीकृष्णांचे मुखातून ऐकण्याचे परम भाग्य संजयाला लाभलेले होते. आणि तेच तर राजा धृतराष्ट्राला पुन्हा एकदा इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया. संजयाचे अजूनही 2 श्लोक आहेत ते आपण बघणार आहोत. धन्यवाद. श्लोक 76. राजन् संस्मृत्य संस्मृत्य संवादमिममद्भुतं केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः. अर्थ, हे राजन, हे राजा धृतराष्ट्र, श्रीकृष्णार्जुनांच्या या पवित्र व अद्भुत संवादाचे मला तर वारंवार स्मरण होत आहे आणि मला त्यामुळेच पुन्हा पुन्हा आनंदसुद्धा होत आहे. असा हा भावविभोर झालेला संजय राजा धृतराष्ट्राशी अजूनही संवाद साधत आहे. विवरण पाहूया. संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला, महाराज, भगवान श्रीकृष्ण व अर्जुनाचा हा संवाद अलौकिक आणि अगदी विलक्षण असाच आहे. यात मोठे रहस्य आहे. महाभयंकर अशा रणसंग्रामात भाग घेत असताना सुद्धा अगदी सर्वोच्च अशा प्रकारची सिद्धी माणूस प्राप्त करून घेऊ शकतो. अशा प्रकारचा हा संवाद पुन्हा पुन्हा आठवताना मला खूपच आनंद होत आहे. हा संवाद अगदी अलौकिक आहे, कारण भगवान श्रीकृष्ण व अर्जुन हे यापूर्वी सुद्धा अनेकदा खरं तर बरोबर राहिलेले होते. त्यांच्यामध्ये अगदी खूप वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत असे. ते मित्रत्वाचे नात्याने एकमेकाशी पुष्कळ वेळा गप्पा मारत, विनोद, चेष्टा, मस्करी करत, कधी कधी त्यांची हमरीतुमरी होऊन भांडणीसुद्धा होत असत. आणि ह्या अशा गोष्टी नित्यपणे चालत असत. जेव्हा जेव्हा भगवान आणि अर्जुन एकत्र येत असत तेव्हा तेव्हा ह्या सर्व गोष्टी नेहमीच सुरू असत. कधी कधी श्रीकृष्ण त्याला सल्लासुद्धा देत असत. पण यावेळी जो काही संवाद घडला आहे तो यापूर्वी कधीच कोणामध्येच झालेला नसेल किंवा नव्हता. बघा, अगदी ऐन युद्धप्रसंगी अर्जुनाची मनस्थिती द्विधा झाली. त्याला मोह झाला. तो युद्धापासून परावर्तित होऊ लागला होता. युद्धात घडणारा भयंकर संहार त्याला कल्पनेने सुद्धा अस्वस्थ करू लागला. आता काय करू ते त्याला सुचेनासे झाले. त्याची व्याकुळता फार मोठी विचित्र अशी होती. अशा वेळी ते भगवान श्रीकृष्णाला शरण गेले. ते म्हणाले, भगवंता, मला नक्की काय करावे ते कळत नाहीये रे. मला माझ्या कल्याणाचा निश्चित असा मार्ग तू सांग. आणि म्हणूनच अर्जुनाने भगवंताला शरण जाऊन असे म्हटले की शिष्यस्तेहम शाधी मान त्वाम प्रपन्न. आणि मग भगवान श्रीकृष्णाने त्याच्यावर अगदी विशेष कृपा केली. ते योगात स्थित झाले व त्याच अवस्थेत त्यांनी अर्जुनाला समजावून सांगण्यास प्रारंभ केला. असा हा संवाद, याचा महिमा अगदी अगाध आहे. एवढा मोठा संवाद रणभूमीवर यापूर्वी कधीही झाला नव्हता आणि पुढे होण्याची शक्यता खूप कमी म्हणण्यापेक्षा
नक्कीच नाही. भगवान श्रीकृष्ण हे संवादात कुशल, बोलण्यात अतिशय चतुर होते. त्यांचे बोलणे, त्यातील एक एक शब्द शिकवण देणारा होता. मानवाचे कल्याण करणारा होता. त्यांचे बोलणे श्रोत्यांना नेहमीच आकर्षित करून घेत असे. असा हा संवाद संजयाने यापूर्वी कधी ऐकलेला सुद्धा नव्हता हो. आणि म्हणूनच तो आठवून तो पुन्हा पुन्हा हर्षभरित होत होता. आणि त्याला असे वाटत होते की माझे हे केवढे परम भाग्य आहे. केवळ व्यासकृपेनेच मला हे सगळे मिळालेले आहे. आणि परत परत तो ते आठवत आहे आणि पुन्हा पुन्हा राजाला तीच गोष्ट सांगायचा प्रयत्न करीत आहे. इथे थांबूया. श्लोक 77. तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः विस्मयो मे महान् राजन् हृष्यामि च पुनः पुनः. अर्थ, हे राजन, हरीचे ते अत्यद्भुत विश्वरूप मला वारंवार आठवून फारच विस्मय आणि आनंदसुद्धा होत आहे. विवरण पाहूया. मागील श्लोकात संजय श्रीकृष्णार्जुन संवाद हा फार अद्भुत आहे असे सांगत होता. पण आता या श्लोकात त्याने भगवंताचे जे विराट विश्वरूप दर्शन अर्जुनाला दाखवले होते त्याबद्दल बोलायला सुरुवात केली आहे. कारण संजयाला ते सतत आठवत आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली होती. तशीच दिव्य दृष्टी त्याही पूर्वी संजयाला श्री व्यासदेवांनी दिली होती. आणि म्हणूनच अर्जुनाला दाखविलेले ते विश्वरूप संजयाने आपल्या जागेवरून त्या दिव्य दृष्टीने पाहिले होते. तसे विराट विश्वरूप यापूर्वी कधी कोणी पाहिले नव्हते. कारण असं सांगतात की लहानपणी श्रीकृष्णाने एकदा यशोदा मातेला आपल्या मुखात यापैकी थोडासा चमत्कार दाखविला होता. पण त्यानंतर ती गोष्ट यशोदेच्या विस्मरणात जाईल अशी सुद्धा व्यवस्था केली होती. त्यानंतर कौरव सभेत शिष्टाईला भगवंत जेव्हा गेले होते तेव्हा दुर्योधनाने भगवंताला पकडून किंवा अटक करून आपल्या तुरुंगात टाकण्याचा एक मोठा विचित्र बेत रचला होता. आणि त्यावेळी त्यांनी आपल्या सेवकांना साखळदंडाने श्रीकृष्णाला बांधायला सांगितले होते. त्यावेळीच भगवंतांनी आपले हे छोटेसे म्हणजे मानुष्य रूप जे होते ते खूप मोठे केले होते. म्हणजे इथे फक्त ते रूप म्हणजे तो जो भगवंताचा आकार होता तो इतका मोठा केला होता की त्यामध्ये कोणालाच त्याला साखळदंडाने जखडता आले नसते. पण आताचे हे रूप म्हणजे ह्या रणांगणावर दाखवलेले हे रूप हे अत्यंत अद्भुत असे होते. कारण ते एवढे मोठे होते की त्यामध्ये दोन्ही सैन्याचा मोठा संहार होत असलेला दिसला. याशिवाय स्वर्गासह वैकुंठ, कैलास, पाताळ, विविध लोक, मोठमोठे पर्वत, नद्या, झाडे, भूभाग सर्व सर्व म्हणजे सर्व काहीच दिसत होते. आणि ते सुद्धा भगवंताच्या एका अंशावर स्थित होते. आणि अशी अनेक ब्रह्मांडे सुद्धा या विश्वात आहेत असे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेले होते. आता हे रूप खरोखरच अद्भुत म्हणायचे नाही तर काय म्हणायचे. आता याचे स्मरण तर पुन्हा पुन्हा होणारच. आणि त्या रूपाबद्दल संजयाला खूप आश्चर्य वाटत होते. ते आठवून त्याला प्रचंड आनंदसुद्धा होत होता. आणि तो आनंदाने फार उभा राहून आपले मत किंवा तो आनंद त्या राजा धृतराष्ट्राच्या पुढे व्यक्त करण्याचा प्रयत्न करत होता. आणि ते पुन्हा पुन्हा म्हणत होता की कृपेने मला हे पाहायला मिळाले आहे, याचा आनंद मला होत आहे. आणि पुन्हा एकदा तो राजा धृतराष्ट्राला सांगतो आहे की अहो राजन, तुम्ही इथे स्वस्थ का बसला आहात? आपल्याला तर विश्वरूपाचं दर्शन झालं आहे. तर हे ऐकून तुम्हाला काही आनंद होत नाही आहे का? तुमच्या मनाला काही वेगळं विशेष आश्चर्य वाटत नाही आहे का? पण तो राजा धृतराष्ट्र होता आणि त्याला तसा काही त्याचा परिणामसुद्धा होत नव्हता. परंतु हा संजय मात्र स्वतःचे कल्याण करून घेणारा अत्यंत हुशार आणि तरल बुद्धीचा असा होता. आणि त्यांनी ते स्वतःसाठी करून सुद्धा घेतलेलं आहे. आणि त्याचे जे काही अष्टसात्विक भाव निर्माण झाले होते तर राजा धृतराष्ट्राला ते आवडणार नाही
आणि त्याचं मन मोडणं पण संजयाला शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी ते आवरून घेतले आणि पुढे धृतराष्ट्राने त्याला जे काही विचारले त्याचे उत्तर एका श्लोकात दिलेले आहे. ते आपण नंतर पाहूया. इथे थांबू. श्लोक क्रमांक 74 ते 77 मध्ये श्रीकृष्णार्जुनांचा रणांगणावरील हा गीता उपदेशाचा संवाद संजयाला आता पुन्हा पुन्हा आठवत होता. कारण जेव्हा अर्जुनाने भगवंताला आश्वासन दिले की आता भगवंता, फक्त तुझ्या उपदेशामुळे माझ्या मनातील संदेह, मोह, शंका सर्वांचे संपूर्णपणे निरसन झालेले आहे. मला आता माझे स्वकर्तव्य आणि स्वधर्म काय आहे याचे सुद्धा स्मरण झाले आहे. खरे तर ज्ञानच झाले आहे. तेव्हा आता तुझ्या उपदेशाचे मी सर्वस्वाने पालन करेन. आणि भगवंताला अर्जुनाकडून हे आश्वासन मिळाले. म्हणजेच आता अर्जुनाला भगवंताला विचारण्याजोगे काहीच राहिले नव्हते. अर्थातच भगवंतालाही अर्जुनाला काही सांगण्याजोगचे कारण उरले नव्हते. आणि म्हणूनच ज्ञानदेव म्हणतात की आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. अर्थातच आता हा संवाद थांबला होता. पण संजय मात्र त्या संवादाचे आठवणीत पारच हरवून गेला होता. तो संवाद त्याला पुन्हा पुन्हा आठवत होता. ते विश्वरूप दर्शन पण त्याला सारखे डोळ्यासमोर दिसत होते. आणि मग तो स्वतःलाच विसरून गेला. आपण राजा धृतराष्ट्राला युद्धभूमीवरचा वृत्तांत सांगायला इथे आलेलो आहोत याचा सुद्धा त्याला विसर पडला. आणि मग तो पुन्हा पुन्हा भगवंताचे नामस्मरण करीत राहिला. त्याचे सात्विक भाव जागृत होऊ लागले. त्याला स्वतःचे विस्मरण सुद्धा होऊ लागले. मात्र राजा धृतराष्ट्राला संजयाच्या या स्थितीची काहीच कल्पना येत नव्हती. म्हणून कृष्ण नामाचा जप करणाऱ्या संजयाला राजा म्हणाला, अरे संजया, तू हे काय बडबडतो आहेस? अरे तुला इथे व्यासदेवांनी कशासाठी बसवले आहे ते तर तू पार विसरूनच गेलेला दिसतोयस. तेव्हा आता तुझी ती बडबड पहिली बंद कर आणि मला युद्धाचा वृत्तांत सांग. खरं तर मला असं वाटतंय की दुर्योधनाचाच विजय होणार आहे. कारण एरवी विशेषे बहुतेक अमुचे ऐसे मानसिक, जे दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा. शिवाय येरांचे निपाडे दळहियाचे देवळे, म्हणून जैत पुढे आणलं नाते. पण तरीसुद्धा मला असं वाटतंय की तुझं मत काय आहे ते तू सांगायला काहीच हरकत नाही. अर्थातच आपल्याला माहिती आहे की धृतराष्ट्राचा हा प्रश्न गीतेमध्ये नाही, पण ज्ञानदेवांनी मात्र तो अत्यंत कुशलतेने ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेला आहे. आणि धृतराष्ट्राने विचारल्यावर संजयाने काय उत्तर दिले ते खालील श्लोकात आपण पाहूया. श्लोक 78. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. अर्थ, जेथे योगेश्वर कृष्ण व धनुर्धर अर्जुन आहेत तेथे श्री, विजय, स्थिर नीती आहे. धर्म, न्याय, नीती यांना धरूनच पूर्ण यश व वैभव प्राप्त होते. विवरण पाहूया. खरे तर धृतराष्ट्राने हा विचारलेला जो प्रश्न होता तो केवळ त्यांनी पुत्र स्नेहाने अतिशय मोहित झालेला असल्यामुळे केलेला होता. शिवाय श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश त्याला अजिबातच आवडलेला नव्हता. कारण या आधीचा धृतराष्ट्राने टाकलेला सर्व डाव की जो अर्जुन युद्ध सोडून जावा तो इथे वाया गेलेला आहे असे त्याला स्पष्टच कळायला लागले होते. आणि म्हणूनच तो पुन्हा एकदा संजयाला म्हणतोय की अरे बघ ना, दुर्योधनाजवळ केवढी मोठी सेना आहे. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्ण इत्यादी अनेक शूरवीर त्याच्या बाजूने आहेत. आणि आत्तापर्यंत सुद्धा, म्हणजे हा धृतराष्ट्राच्या मनातला विचार आहे की जसं आत्तापर्यंत कपटकारस्थान करून पांडवांकडून राज्य घेतले होते तसेच युद्धात सुद्धा करता येईल. आणि मग काय होईल तर विजय मात्र कौरवांचाच असेल. आणि म्हणून तो पुन्हा संजयाला विचारतोय की संजया, मला तर खात्री आहे की विजय दुर्योधनाचाच होणार आहे.
पण तरीसुद्धा तुला मी एकदा विचारतो की तुझं काय ह्यावर मत आहे. आणि ह्या प्रश्नावरच संजयाने वरील सडेतोड उत्तर दिलेले आहे. आता हे उत्तर म्हणजे ज्ञानदेव असं वर्णन करतात की एवं भारताचा आवाका अणुनी श्लोका एका संजये कुरु नायका दिधला हाती. आणि त्याचं एका श्लोकातच जणू काही या संपूर्ण महाभारताचं सारच या संजयाने इथे सांगितलेलं आहे. आता इथे काय आहे की ज्याला संजय सांगतोय की हा विजय आहे हा निश्चितपणेच पांडवांचाच होणार आहे. त्याचं कारण असं आहे की पांडवांच्याकडे त्याचे रक्षण करणारे योगेश्वर महान बलशाली ऐश्वर्यवान विद्या संपन्न कुशल चतुर असे भगवान श्रीकृष्ण आहेत. शिवाय त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानणारा त्यांचा सखा प्रिय भक्त धनुर्धारी अर्जुन सुद्धा आहे. आणि त्यामुळेच त्यांचा विजय निश्चित आहे असे मला वाटते. कारण जिथे योगेश्वर आणि धनुर्धर पार्थ आहेत तिथेच विजय होणार असे माझे ठाम मत आहे. जेथे श्री तेथे श्रीमंतू, जेथे तो पंडूचा सुतू, तेथे विजय समजतू अभ्युदय तेथे. ज्याला पूर्ण योग साधलेला आहे म्हणजेच जो परमेश्वर आहे तो श्रीकृष्ण हा उपदेश करणारा आहे. त्या उपदेशाप्रमाणे आचरण करणारा धनुर्धर अर्जुन आहे. तेथेच सर्व संपत्ती यश वैभव विजय अगदी अटळ आहेत. अशी ही तेथे अढळ अशी नीतीसुद्धा आहे. धर्म न्याय असतो तेथेच पूर्ण यश वैभव व निष्कलंक कीर्ती मिळते. गीतेमध्ये सांगितलेल्या या सार्वकालिक तत्त्वज्ञानाप्रमाणे वागले तर भौतिक संपत्ती वैभव विजय हे तर सहज प्राप्त होतातच. आणि हे आचरण धर्माला नीतीला न्यायाला धरून असल्याने पारलौकिकची सुद्धा आपली उन्नती साध्य होते. गीतेमध्ये श्रीकृष्णाने कर्मयोग सांगितला आहे. या कर्मयोगाचे आचरण स्वतः भगवान श्रीकृष्णाने आजन्म केलेले आहे. आणि म्हणून त्यांनी 3ऱ्या अध्यायात सांगितलं की मृत गुरुपुत्र आणिला तो तुवा पवाडा देखीला तोही मी उगला कर्मी परते. आता योग या शब्दाचा अर्थ व्यापक असा आहे. हा योग पतंजलींनी सांगितलेला योग नाही, तर योग म्हणजे कर्माची कुशलता युक्ती शैली असा याचा अर्थ आहे. योग कर्मसु कौशलम, कर्म करणाऱ्याच्या ज्या युक्त्या आहेत त्यातील सर्वात चांगली किंवा श्रेष्ठ युक्ती म्हणजे परमेश्वर अव्यक्त असताना सुद्धा ज्या मुक्तीने स्वतःला व्यक्त रूप देतो ती युक्ती म्हणजेच श्रेष्ठ असा योग आहे. यालाच गीतेत ईश्वरी योग असे म्हटलेले आहे. योग म्हणजे चित्ताचे समत्व. म्हणूनच समत्व चित्ताचे तेची सार जाणे योगाचे असे भगवंतांनी 2ऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे. एकाग्रतेने सहज केलेले कर्म कुशलतेने चांगलेच होते. वेदांत ज्याला माया म्हणतात ती हीच आहे. असा हा अलौकिक योग ज्याला साधला आहे तो मायेचा अधिपती किंवा परमेश्वर आहे. त्यालाच योगेश्वर असे म्हणतात. याचाच अर्थ योगेश्वराची युक्ती व धनुर्धारी आणि वीर अर्जुनाची शक्ती एकत्र आली तर तेथे निश्चितपणे रिद्धी वास करतील. नुसत्या शक्तीने अगर नुसत्या युक्तीने कार्य साधले जात नाही. म्हणूनच असे म्हणतात की शक्ती युक्ती एकवटून कार्य साधिते. तसेच नुसत्या नीतीने वागून सुद्धा जय मिळत नाही. युक्ती आणि नीती सांगणारे श्रीकृष्ण शक्तीचा योग्य वापर कसा करायचा याचे अचूक मार्गदर्शन अर्जुनाला करत होते. म्हणूनच पांडवांचा विजय निश्चित होता. व्यास शिष्य संजयाने हे अचूकपणे ओळखले होते. म्हणून त्यांनी राजा धृतराष्ट्राला सांगितले की कोण बलवान, कोणाचे सैन्य जास्त, कोण जास्त पराक्रमी याबद्दल मला काही कळत नाही. पण जेथे योगाचा ईश्वर साक्षात श्रीकृष्ण आहे आणि तिथेच शूरवीर पराक्रमी असा धनुर्धर पार्थसुद्धा आहे, म्हणजेच सर्व शक्तिमान योद्धा आहे, मग तिथे विजय निश्चित आहे. आणि शिवाय युद्धात विजय मिळवल्यानंतर राज्यवैभव ऐश्वर्य तर प्राप्त होणारच.
याशिवाय पांडवांच्याकडची अजून जमेची एक बाजू अशी आहे की युधिष्ठिर म्हणजे धर्मराजासारखा न्यायनीती पारंगत राजा आहे. तेथे कीर्तीसुद्धा प्राप्त होणारच. याप्रमाणे भारताचा जणू काही एक सारच या संजयाने या कुरुनायकाला म्हणजे धृतराष्ट्राला सांगितलेला आहे. असा हा युद्धाचा परिणाम संजयाने इथे उद्धृत केलेला आहे. आता श्रीकृष्णाने जे तत्वज्ञान गीतेत प्रतिपादन केले ते त्याने आपल्या लौकिक जीवनात आचरून दाखवले होते. एक आदर्श निर्माण करून धर्मसंस्थापना केली, युग प्रवर्तन घडून आणले होते. त्यामुळेच संपूर्ण भारतीय संस्कृती चिरतरुणी, सौंदर्यशालिनी, तेजस्विनी, आकर्षक, सर्वांना प्रेरक अशी ठरली होती. धनुर्धर अर्जुन म्हणजे नर आहे आणि योगेश्वरी श्रीकृष्ण हे नारायण आहेत आणि यांच्या एकत्र येण्यानेच हे सर्व घडू शकले. यानंतर आपल्या इतिहासात आर्य चाणक्य व सम्राट चंद्रगुप्त यांनी असेच साम्राज्य निर्माण केलेले होते. तर दक्षिणेत विजयनगरचे राज्य स्वामी विद्यारण्य आणि त्यांचे शिष्य हरिहर बुक्कराय यांनी स्थापन करून ते समृद्ध केले होते. आणि महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून धर्माचे पुनरुज्जीवन केले होते. वरील तीनही राज्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत निर्माण केली गेली. खरे तर गीतेच्या शिकवणीप्रमाणे आचरणाची जी ज्वलंत उदाहरणेच आहेत. श्रीकृष्ण चरित्राचा सखोल अभ्यास करून त्याचे तत्वज्ञान, त्याचे आचरण, प्रसंगी योग्य अचूक निर्णय घेणे अशी दूरदृष्टी, अनेक गोष्टी या सर्वांनी आपल्या जीवनात आचरणात आणून यश, कीर्ती, ऐश्वर मिळवले आहे असे इथे आपल्याला या सर्वाचा सार म्हणून सांगता येईल. आणि इथे आपण थांबूया. इथे माऊलींच्या कृपेने आणि भगवंताच्या कृपेने हा मोक्ष संन्यास योगाचा 18वा अध्याय संपन्न झाला आहे. आपण इथे थांबूया. श्रीकृष्णार्पणमस्तु. 18व्या अध्यायाबाबत थोडंसं सांगणार आहे. या अध्यायाला ज्ञानदेवांनी एकाध्यायी गीता असे म्हटलेले आहे. मागील म्हणजे सर्व 1 ते 17 अध्यायात सांगितलेल्या गोष्टी या अध्यायात सांगितलेल्या आहेत. मग या अध्यायाचे वेगळे वैशिष्ट्य काय असेल तर येथे मोक्ष संन्यासाचे निरूपण आहे. मागील अध्यायात जे काही सांगायचे राहिले त्याचा येथे खुलासा केला आहे. म्हणजे काय, त्याग आणि संन्यास यातील फरक इथे सांगितला आहे. आणि तो म्हणजे कर्म करणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्या कर्तव्याचा त्याग करणे योग्य नाही. मन शुद्ध होण्यासाठी यज्ञ, दान, तप ही कर्मे प्रत्येकाने करायलाच हवीत. कारण कर्माचा त्याग मनुष्य देह धारण करणाऱ्या कोणालाही शक्य नसते. मग संन्यासी नेमकं कोणाला म्हणायचे, त्याचे कर्तव्य काय? कारण यापूर्वी संन्यास म्हणजे काही न करणे असा एक अर्थ ढोबळमानाने समाजात रूढ होता. या विचाराला छेद देत भगवंत सांगत आहेत की संन्यासी म्हणजे खरा त्यागी, जो कर्मफलाचा त्याग करतो. त्याग आणि संन्यास हे दोन्ही तसे एकच आहेत. याशिवाय जो माणूस किंवा साधक स्वकर्मामध्ये तत्पर असतो तो यश प्राप्त करतो. अर्थात हे कर्म हीच सर्वात्मक ईश्वराची पूजा आहे असे समजून ते करायला हवे. हे कर्म सहज कर्म असायला हवे आणि ते करताना स्वधर्माचे पालनसुद्धा करायलाच हवे. कारण ते जन्मजात स्वभावाने निश्चित झालेले असते. सर्व गोष्टीबद्दल ममता आणि आसक्ती सोडली तरच साधकाला शांतीचा लाभ होतो आणि अशी शांती प्राप्त केलेला साधक ब्रह्मपदाला प्राप्त करू शकतो. अर्थात अशी शांती प्राप्त करण्यासाठी विशेष प्रयत्नांची सुद्धा गरज आहे. ईश्वरचरणी भाव ठेवून कर्मे केली, त्याचेवर संपूर्ण श्रद्धा ठेवली तर तो अनेक संकटातून साधकाला तारून नेतो, त्याची अनेक संकटातून सुटकासुद्धा करतो, आलेले संकट सोसायला बळ देतो. अर्थात हे सर्व करताना चित्ताचे समत्व तर नक्कीच हवे. सर्व भूतांप्रती समभाव हवा. वासुदेव सर्वमिती हा भाव मनात दृढतेने असायला हवा. कारण या विश्वाचा चालक
तो एक ईश्वरच आहे. तो सर्वांचे मध्ये स्थित आहे. ईश्वरच सर्व भूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठती. आणि सर्वात शेवटी अत्यंत महत्त्वाचे म्हणजे सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. साधकाने सर्व धर्माचा त्याग करावा आणि एका ईश्वरालाच सर्व भावाने अत्यंत श्रद्धेने दृढ विश्वासाने शरण जावे. तो सर्व पापातून आपल्या या परम भक्ताची मुक्तता निश्चितपणे करेल. भगवंत सांगतात, म्हणजे माऊलीने हे सांगितलं आहे, तुझे पाप पुण्य पाही मीची होईन. हे भगवंताचे फार मोठे आश्वासन साधकाला दिलेले आहे. या ईश्वर शरणतेनेच साधक अहंकाररहित होतो. ती साधनेची पराकाष्ठा आहे आणि तीच मानवी जीवनाची सिद्धी म्हणजे यशसुद्धा आहे. असा हा साधक खरे तर मोक्षाची सुद्धा इच्छा ठेवत नाही. तो म्हणतो की मला केवळ भगवंताची भक्तीच पुरेशी आहे. त्यातील आनंद हा तर प्रत्यक्ष भगवंताला सुद्धा उपभोगता येत नाही. अशी ही भक्ती करताना तो भक्त साहजिकच सर्व भावाने ईश्वराचा झालेला असतो. तो फक्त देहाने वेगळा भासतो आणि हाच तो न मरता लाभलेला मोक्ष आहे, असे ज्ञानदेव इथे सांगतात. हे सर्व एवढे तत्त्वज्ञान अर्जुनाला नीट समजले आहे का नाही आणि तसे वागण्यास म्हणजे स्वधर्माचे व स्वकर्तव्याचे पालन करण्यास तो तयार आहे की नाही, आणि हे पाहण्यासाठीच भगवंत त्याला प्रश्न विचारतात. आणि अर्जुन पण भगवंताला सांगतो की आता माझा मोह, भ्रांती सर्व काही नाहीसे झालेले आहे. मी कोण याचे भान मला आहे. मी सर्व भावाने तुमचे वचन पालन करण्यास सिद्ध आहे. अर्जुन म्हणत आहे, भगवंता तुझे नि मज मी पावोनी, कर्तव्य गेले निपटूनी, परी आज्ञा तुझी वाचोनी आन नाही प्रभो. तरी आता तुझी आज्ञा सकळ देवाधी देवराज्ञा, करीन देई अनुज्ञा भलते विषयी. अर्जुनाचे हे बोलणे ऐकून श्रीकृष्णाला आनंद झाला. आता धर्मसंस्थापनेचे, साधूंचे रक्षणाचे, दुष्टांचे निर्दालनाचे कार्य नक्की पुरे होणारच होते. असा हा सर्व संवाद ऐकणारा संजय राजा धृतराष्ट्राला सांगत आहे की राजा, आता या युद्धाचा परिणाम तू ऐक. तो असा आहे की यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. आणि या एका श्लोकातच जणू महाभारताचे सर्व सारच संजयाने राजाला सांगितले आहे. असा हा विलक्षण 18वा अध्याय आहे. यावर किती सांगणार, किती बोलणार, त्यावर काही सांगण्याची, बोलण्याची खरे तर माझी पात्रता नाही. पण ज्ञानदेवांचे कृपेने मला जमले तसे मी येथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यात ज्या काही चुका आहेत, माझे हातून काही नकळत राहून गेले असेल किंवा ज्या चुका झाल्या आहेत, त्यासाठी मी मनापासून आपली सर्वांची क्षमा मागते आणि आपण सर्वांनी उदार अंतःकरणाने मला क्षमा करावी अशी विनंती करते आणि इथे थांबते.